हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर फ्रेंड्स, आजची आपली रेसिपी आहे मूग चिला आणि यासाठी लागणारं साहित्य आहे भिजवलेली मूग डाळ घ्यायची आहे 4 ते 5 तास भिजवून, कोथिंबीर, मिरची, अद्रक, त्याचबरोबर कांदा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे, हळद आणि मीठ. अगदी कमीत कमी साहित्य आहे. तर हे सगळं आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे. तर आता आपल्याला मिक्सर जारमध्ये मूग डाळ टाकून घ्यायची आहे. त्याचबरोबर इथे मी घेणार आहे अद्रक आणि हिरवी मिरची. तुम्हाला स्पायसी तिखट जास्त आवडत असेल तर मिरचीचं प्रमाण वाढवू शकता. मी इथे कमी घेतलेले आहे. आणि हे आपल्याला स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता छान अशी स्मूथ पेस्ट तयार झालेली आहे. तर यामध्ये आता आपल्याला हळद आणि मीठ टाकून घ्यायचं आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझ्या डाईट फूड रेसिपी आवडतात का? नक्की मला कमेंट करून कळवा. तर आता बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर कोथिंबीर घ्यायची आहे. अगदी 5 मिनिटामध्ये आपली ही रेसिपी जी आहे ती तयार होऊन जाते. आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. इथे आपल्याला सोडा वगैरे काहीच यूज करायचं नाही आहे. आपला जो मूग चिला आहे तो खूप छान टेस्टी बनतो. मी इथे जी माझ्याकडे बिडाची जी कावीळ आहे ज्याच्यावरती आपण घावणे करतो किंवा बेसन चिला वगैरे करतो, खूप छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होतो. त्यामुळेच मी त्याच्यावरच करून घेणार आहे अशा पद्धतीने. तुम्ही नॉर्मल आपला जो पॅन असतो, तवा असतो त्याच्यावर केलं तरीही चालेल, फक्त चिकटणारा नाही पाहिजे. थोडंसं आपल्याला इथे तेल लावून घ्यायचं आहे. अगदीच थोडंसं ब्रश फिरवून घ्यायचं आहे आणि जितकं तुम्हाला पातळ करता येईल तितकं करायचं आहे. तुम्ही पाहू शकता मी जितकं जमेल तितकं पातळ करायचा प्रयत्न केलेला आहे आणि छान असा पातळ झालेला आहे. तुम्ही पाहू शकता आणि व्यवस्थित सुटलेला आहे खालून सुद्धा. दोन्ही साईडने आता आपल्याला छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत घ्यायचं आहे शिजवून. तुम्हाला जर सॉफ्ट खायला आवडत असेल तर तुम्ही असाही खाऊन घेऊ शकता. तर फ्रेंड्स, अशा पद्धतीने छानपैकी यम्मी मूग चिला रेडी झालेला आहे. तुम्ही नॉर्मल असं सुद्धा आपल्या शेंगदाण्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता किंवा पुदिन्याच्या चटणीबरोबर सुद्धा खाऊ शकता. तर फ्रेंड्स, झालेले आहे आपली रेसिपी रेडी. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझी सिरीज पूर्ण पहा. आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. मी अशाच तुमच्यासाठी छान छान रेसिपीज घेऊन यायचा प्रयत्न करेन. सो गाईज, प्लीज सपोर्ट करा. बाय बाय. पुन्हा भेटूया आपण अशाच एका छान व्हिडिओमध्ये.